ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। नमस्कार, मैं प्रेम जामदानी, आप देख रहे हैं उल्लास जांबाज न्यूज। शहर की ताजा तरीन खबरों से बने रहने के लिए उल्लास जांबाज यूट्यूब चॅनल को सबस्क्राईब कर बेल आयकॉन को क्लिक निवडणूक होऊ घातले। रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव, ठाणे जिल्ह्याचे निरीक्षक माननीय बारसिंग साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। रिपब्लिकन पक्षाची आठवले गटाची शिवसेनेसोबत माननीय एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, प्रमुख नेते शिवसेनेचे, या पक्षासोबत आरपीआयची युती झाली। या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी बारसिंग साहेब आले। तुम्ही सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलंय, त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि बारसिंग साहेबांना विनंती करतो की आपण पत्रकारांना संबोधित करू। त्यांच्या विचारावर चालणारा रिपब्लिकन पक्ष, ज्याचं नेतृत्व माननीय नामदार रामदास आठवले साहेब करतायत, अशा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भारतीय घटनेला अनुसरून या देशातील सर्व निवडणुका लढवण्याचा उपक्रम नित्य नियमानं पार पाडला जातो। रिपब्लिकन पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर रेकग्नाइज्ड रिपब्लिकन पार्टी आहे, हा रेकग्नाइज्ड पक्ष आहे। या पक्षाच्या वतीनं लोकसभा असेल, विधानसभा असेल, महापालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील किंवा ग्रामपंचायत असतील, या सर्व ठिकाणी उमेदवार उभे करून निवडणुका लढवल्या जातात। आणि ह्या निवडणुका लढवत असताना 2012 पासून आम्ही एनडीए सोबत आहोत। सर्वप्रथम भारतीय जनता पक्षासोबत युती केली, ती रिपब्लिकन पक्षाने केली। रिपब्लिकन पक्षाने युती करण्या अगोदर भारतीय जनता पक्ष हा राजकीय दृष्ट्या अस्पृश्य पक्ष समजला जात असे, त्या पक्षाबरोबर कोणी युती करायला तयार होत नसे। रिपब्लिकन पक्षाने युती केल्यानंतर भारतीय जनता पक्षासोबत सर्व पक्ष आले, मागदी रामविलास पासवान असतील आणि आणखी बरेचसे पक्ष असतील, जाणकार आले, तो इकडून आपल्याकडून शेट्टी आले, मेटे आले, हे सर्व मंडळी त्यानंतर आले गोपीनाथ मुंडेच्या याच्या। आणि एक एनडीए फॉर्म झाले। एनडीए फॉर्म झाल्यानंतर लोकसभा निवडणुका असतील, विधानसभा निवडणूक, सर्व निवडणुकांमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षासोबत काम केलेलं आहे। आतापर्यंत परवापर्यंत सुद्धा नगरपालिका लढवत असताना सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत आम्ही काम केलेलं आहे। तरी सुद्धा लोकल इलेक्शन लढताना आम्ही असं ठरवलं पक्षानं की ज्या ठिकाणी आपल्याला योग्य ते उमेदवार संधी मिळेल आणि आपलं पद्धतशीरपणे काही उमेदवार निवडून येतील आणि पक्षाला एक नवचैतन्य निर्माण होईल, म्हणून प्रत्येक ठिकाणी मेरिटवर युती करण्याचं ठरवलं। म्हणजे जसं की ज्या विभागामध्ये ज्या पक्षाची ताकद जास्त असेल त्या पक्षासोबत युती करूया।
प्रेफरन्स म्हणून माहितीतल्या पक्षांना आपण प्रेफरन्स देऊया अशा प्रकारे ठरलं. मग भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा अजितदादाचा गट असेल, यातला जो पक्ष असेल त्याच्यावर युती करूया असा एक आम्ही निर्णय घेतला होता. बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले तर आमच्या असं लक्षात आलं की काही ठिकाणी आपली थोडीशी फसवणूक केली जाते किंवा आपल्याला शेवटपर्यंत ताटकळत ठेवलं जातंय आणि ऐनवेळी आपल्याला सीट दिल्या जात नाहीत. तर फटाफट निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनात आम्ही काही निर्णय घेतले आणि उल्हासनगरच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना उल्हासनगर मधली आमची सामाजिक परिस्थिती आणि निवडून येण्याची क्षमता पाहता ज्या विभागामध्ये ताकद आपली आणि शिवसेनेची जास्त आहे ही ताकद समजून घेऊन या ठिकाणी शिवसेना शिंदे गटासोबत रिपब्लिकन पक्षानं युती केलेली आहे. भारतीय जनता पक्षासोबत उल्हासनगर शहरापुरती युती नाही, तर या शहरामध्ये शिवसेना शिंदे गट याबरोबर रिपब्लिकन पक्षाची युती आहे. हे माहितीतीलच घटक पक्ष आहेत, त्यामुळे अगदी काय ते आम्ही त्यांच्या विरोधात आहोत अशाला भाग नाही. आम्हालाही आमच्या याच्याप्रमाणे वागण्याचा एक अधिकार आहे वेगळ्या प्रकारे. आणि या युतीमध्ये आम्हाला 7 सीट दिले शिवसेनेने, त्यामुळे आमचे कमीत कमी 7 नगरसेवक निवडून जातील. एक बाबासाहेबांच्या चळवळीचा आवाज किंवा गोरगरीब जनतेचा आवाज उठवण्याचं फार मोठं सद्भाग्य आमच्या कार्यकर्त्याला लाभेल आणि समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे पाऊल उचलले आहे. आम्ही प्रयत्न केले होते, बीजेपी सोबत जाण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला हव्या त्या सीट्स आम्हाला मिळाल्या नाहीत. याच्यामुळे काही कार्यकर्ते नाराज झाल्याचे माझ्या कानावर आलेलं आहे. पण त्या कार्यकर्त्यांची आम्ही नाराजी दूर करू, त्यांच्या मनात काय गैरसमज असतील ते आम्ही काढून टाकू, त्यांनाही समजावून सांगू. आणि इथं पण कोणी जर ऐकलं नाही आणि पक्षविरोधी कारवाई केली, पक्षविरोधी वर्तन केलं, तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. हा शेवटी माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेत असतात. आजपर्यंत सर्वसामान्य माणसाला अपोळ वाटलेले निर्णय आठवले साहेबांनी घेताना बऱ्याच वेळा असं वाटतं हा निर्णय कसा काय यांनी घेतला, हा चुकीचा असू शकतो, परंतु शेवटी आठवले साहेबांचा निर्णय अगदी योग्य आहे हेच सिद्ध झाले आतापर्यंत. आणि आठवले साहेब आणि आठवले साहेबांची संघटना ज्यांच्याकडे जाईल त्या ज्यांच्या सोबत जाते त्याची सत्ता येते हे निश्चितपणे आपल्याला सांगता येईल. उल्हासनगरमध्ये सुद्धा तेच होईल असं आमचं भाकीत आहे. मी शुभेच्छा देतो या युतीला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि शिवसेना यांना. आणि सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावं. तुमचा आवाज बुलंदपणे या उल्हासनगरच्या महापालिकेमध्ये वाढवण्यासाठी किंवा वाजवण्यासाठी हे जे आमचे उमेदवार आहेत 7 यांना आपण निवडून दिलं पाहिजे. आम्ही प्रभाग क्रमांक 1 मधून सुनील सोनावणे यांना तिकीट दिलेलं आहे. प्रभाग 4 मधून नाना बागुल आहेत आमचे, मंगल सानपी आहेत, रुपाली मस्के आहेत. या प्रभाग 10 क मधून गौतमी राहुल बागुल आणि प्रभाग 14 मधून लता शांताराम निकम आणि ऍडव्होकेट जय गायकवाड आहेत. यामधले बरेचसे कार्यकर्ते अतिशय चांगले आहेत, हुशार आहेत आणि खऱ्या अर्थानं समाजाला न्याय देतील अशी आम्हाला खात्री आहे. भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी थेट चॅलेंज दिलं होतं नाना बागुल यांना की नाना बागुल यांनी शेवटच्या 1 तासामध्ये येणार होते, एबी फॉर्म घेऊन गेले होते, मात्र त्यांचा 1 तास संपला नाही. त्यांनी पक्षाची एकनिष्ठा राहिली नाही, भाजपाचे एबी फॉर्म घेऊन गेले नाही आणि त्यांच्यामुळे हे सगळं झालंय. त्यांना चॅलेंज दिलं त्यांनी कोणत्याही मंचावर येऊन थेट आमच्याशी चर्चा करा. नाही, चर्चा करण्याचा विषय कोणता आहे? चर्चा कोणत्या विषयावर करायची? तेच त्यांनी 1 तासात येतो असं म्हटलं होतं, मात्र त्यांचा 1 तास अजूनपर्यंत संपला नाही. आणि भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवायला तयार झाले होते. हा, 1 मिनिट बोलतायत, आमचे शहराध्यक्ष बोलतायत. माननीय बारसिंग साहेब सुद्धा उपस्थित होते. शेवटच्या बैठकीला मी ज्या वेळेला त्यांच्याशी चर्चा केली, आता जे पंडित निकम दावा करतायत की RPI ने बीजेपी सोबत युती करायला पाहिजे होती, त्याच पंडित निकमने तो माझ्यासोबत होते. 1 नंबर प्रभागामध्ये
अनुसूचित जातीची जी सीट आहे ती सीट द्या असं बीजेपीला विनंती केली. पहिल्याच सीटला त्यांनी सांगितलं की आमची सिटिंग सीट ही देता येणार नाही. आणि पंडितने स्वतः सांगितलं की असं जर हे करत असतील तर आपण याच्यावरून युती करायची नाही. त्यांनी ज्या ज्या सीट देऊ केल्या त्या सीट सगळ्या पराभूत होतील अशा पद्धतीची मला शंका आली होती. आणि रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं बीजेपीचा विश्वासघात केला असं जर त्यांचं म्हणणं असेल तर मी रिपब्लिकन पक्षाचा विश्वासघात करणार नाही. रिपब्लिकन पक्ष उत्तरोत्तर प्रगती कशी करेल हे मी बघणार. बीजेपीकडे मी कसं काय बघू, मी बीजेपीचा नाहीये ना. आणि त्यांनी जे सांगितलं ना, कुठल्याही मंचावर येऊन मी चर्चा करायला तयार आहे, बोलायला तयार आहे, मी सुद्धा तयार आहे ना. त्यांच्या तिघांमधला एक व्यक्तीने तिथं जाहीर केलं एबी फॉर्म आपले दिले गेलेले आहेत, ते दिले होते की नाही माहिती नाही, परंतु यांना तुम्ही जे सीट द्यायचं कबूल करतायत 11, 10, 7 त्या देता येणार नाही. जर असं केलं तर मी कमिटीचा रिझाईन देईल असं त्या बड्या नेत्याने तिथं सांगितलं. आणि मग असं सांगितल्यानंतर मी काय भरोसा ठेवू. मी भारतीय जनता पार्टीचा सहकारी पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी त्यांच्याविषयी बोलण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती, परंतु तुम्ही पत्रकारांनी विचारल्यामुळे हे स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं. भविष्यामध्ये नामदार रामदासजी आठवले साहेबांनी सुद्धा असेच आदेश दिलेले आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्यानंतर परत केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये बीजेपी, सेना आणि आरपीआय असं संयुक्तिक सरकार आहे. भविष्यात निवडणुका झाल्यानंतर परत आम्ही एकत्र येऊ अशा पद्धतीचे आठवले साहेबांचे संकेत आहेत. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टी सहकारी पक्षावर काही बोलू इच्छित नाही. धन्यवाद. लता शांताराम निकम ह्या अपक्ष नाहीयेत. तिथं तुम्ही बघताय 4 उमेदवारांना नकार आहे. अंडरस्टँडिंग. आता टीओकेचे जे उमेदवार आहेत त्यांनी धनुष्यबाण घेतलाय म्हणून ते काय सेनेमध्ये प्रवेश केलाय का. आरपीआय कडे माझं उत्तर तर संपू द्या. आरपीआय कडे ऑथोराइज पक्षाचं चिन्ह नाही म्हणून आठवले साहेबांनी आणि बाळसिंग साहेबांनी सुचवलेलं आहे की धनुष्यबाण जिथे 4 प्रभागामध्ये 4 अबकड आहे त्याच्यामुळे 2 उमेदवारांना वेगळं चिन्ह आणि 2 उमेदवारांना वेगळं तो घोळ होऊ नये त्याच्यासाठी तिथे प्रमोद टाले आणि त्यांची मुलगी आहे जय गायकवाड आणि शांताराम निकम यांची पत्नी आहे. वेगवेगळे चिन्ह घेऊ नये त्याच्यासाठी उमेदवारांची सोयीसाठी तो त्यामुळे अपक्ष म्हणता येणार झाली त्यांची. आणि आठवले साहेबांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की रिपब्लिक पक्षाची आणि शिवसेना युती झालेली आहे, वेळ निघून गेले, आता तुम्ही जाऊन रिपब्लिक पक्षाचा प्रचार करा. आठवले साहेबांचं माझं बोलणं झालं, फोन आला होता साहेबांना. नाही ऐका एक मिनिट, हा काय कसं असतंय हे राजकारणात विश्वासघात वगैरे असं काही इश्यू नसतो याच्यामध्ये. एवढं मोठं त्यांनी मनाला लावून घ्यायचं काही कारण नाही. आतापासून इथपर्यंत त्यांची सत्ता आहे म्हणजे केंद्रापासून खालपर्यंत त्या उल्हासनगर एवढा भाव करायचा का त्यांनी फार मोठं लक्ष मला वाटत नाही. आणि इतकं जर असलं प्रत्येक ठिकाणी मला लक्षात ठेवून आरपीएल त्यांनी घेतलं पाहिजे. आम्ही आता अंबरनाथसाठी सीट मागितल्या होत्या, बदलापूरसाठी सीट मागितल्या होत्या. आम्हाला या निवडणुकाचा सुद्धा अनुभव काय फार चांगला नाही. अगदी मुंबईत आम्हाला जागा सोडल्या नाहीत. शेवटच्या घडीला स्वतः सीएमने बोलून सीएमच्या बसल्यानंतर सुद्धा आम्हाला सीट मिळाली नाहीत. म्हणजे नेमकं काय चाललंय हे आम्हाला थोडस ऑकवर्ड वाटतं. तर आमचा पक्ष असल्यामुळं एक पक्ष म्हणून आम्हाला स्वतंत्र भूमिका घ्यावी लागेल ना. आमचा पक्ष संपूर्ण डिसइंटिग्रेट होत असेल, पूर्ण संपत असेल तर आम्हाला आमची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे ना. 10 दिवस राहिले प्रचारासाठी. आपल्या लोकांची मनोगती कशी करणार? ते तर म्हणतायत की नाना बाबू यांचा बायकॉट करणार आहे. नाही, तसं होणार नाही. ते युती करण्या अगोदर नाना बागुल सुद्धा समंजस आणि सक्रिय चांगला कार्यकर्ता आहे. त्यांना सर्व राजकारण माहित आहे आणि त्यांना हेही माहित होत आहे की भारतीय जनता पक्षासोबतच युती आहे. परंतु नाना बागुल यांनी माझी आणि आठवले साहेबांची परवानगी घेतली. मी आणि आठवले साहेबांनी व्यवस्थितपणे चर्चा केली आणि काय निर्णय घ्या उल्हासनगर, कारण उल्हासनगर मध्ये आमची स्ट्रेंथ आहे.
आमच्या प्रत्येक ठिकाणी स्ट्रेंथ असून सुद्धा आमची स्ट्रेंथ दाबून टाकली आहे, त्या स्ट्रेंथला कुठेही वाव दिलेला नाही. तर या ठिकाणची तरी स्ट्रेंथ आमची वाया जाऊन, ताकद वाया जाऊन आंबेडकरी चळवळीची. आणि ते कल्याण डोंबिवलीच उदाहरण घ्या, कल्याण डोंबिवली एक सीट सोडलेली नाही आम्हाला. म्हणजे हा जो पूर्ण बेल्ट आहे, या बेल्ट मध्ये ताकद आणून सुद्धा पूर्ण आम्हाला नाचवून टाकण्याचं राजकारण खेळलं जातंय का? तर हे नाचवण्याचं राजकारण चालू देणार नाही. आम्ही स्वतंत्रपणे आमच्या ताकदीवर किंवा आम्हाला योग्य वाटेल त्या पक्षासोबत जाऊन आमची ताकद अबाधित राखण्याचा प्रयत्न करा निश्चितपणे. रिपब्लिकन पक्षाचा आणि आंबेडकरी चळवळीचा आवाज दाबण्याचा कुणी प्रयत्न करत असेल, मग तो मैत्रीनं किंवा गळ्यात मिठी मारून म्हणा किंवा दुसऱ्या मार्गावर, ती आम्ही खपवून घेणार नाही. आमच्या प्रमाणे आमची ताकद आम्ही दाखवणार आणि आमचे उमेदवार कसे निवडून येतील आम्ही पाहणार, याची दक्षता आम्ही घेणार. आणि निश्चितपणे सांगतो, आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या आदेशानुसार ही युती झालेली आहे, एक लक्षात ठेवा. ही युती नाना बागुले यांनी केली असं नाही, तर आठवले साहेबांनी मी सांगितल्यामुळे युती झाली, हे लक्षात घ्या. आणि यानंतर आमची आणि शिंदे साहेबांची भेट झाली आहे, सीएम साहेबांची भेट झाली. या दोघांनाही प्रमुख नेत्यांना ही गोष्ट माहित आहे. मी असंही नाही की अंधारात कुठली गोष्ट आहे. मुख्यमंत्री साहेबांना ही गोष्ट माहित आहे, शिंदे साहेबांनाही. मध्ये एकाच दिवशी दोघांची आम्ही भेट घेतली आहे. म्हणजे सकाळी आम्ही सीएम साहेबांची घेतली, संध्याकाळी शिंदे साहेब. स्वतंत्र निर्णय, तो काय इंडिव्हिज्युअल हे निर्णय. बघा, आरोप म्हणजे तशी वस्तुस्थिती तर दिसते. आरोप म्हणण्यापेक्षा वस्तुस्थितीच आहे. आरोप यात काय खरी वस्तुस्थिती आहे. म्हणजे भाजप वाईट करतो अशातला भाग नाही. भाजप त्याचं काम करणारच ना. कोण आपल्या विरोधात कोण शिल्लक ठेवेल? तुमची इच्छा अशी होती की एससी रिझर्वेशनच्या जेवढाही जागा होत्या बिलकुल बिलकुल द्यायलाच पाहिजे. इथेच नव्हे, उल्हासनगरच नव्हे, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या स्तरावर इलेक्शन झाले, अगदी लोकसभेपासून आमची मागणी आहे की बाबा एससीचे जेवढे सीट आहेत ते लोकसभे खासदार असतील, विधानसभेचे आमदार असतील, त्या मॅक्झिमम आम्हाला मिळाल्यात ना. आम्हालाही मिळत नाहीत, तुमचेच उमेदवार आणणार ते आमच्या पोकेटवर, हे चालणार नाही. हा नाही, अजून काय आम्हाला त्यांनी सांगितलेलं नाही, परंतु पक्षविरोधी कारवाई केली तर आहेत ना. आता काय करणार, 50-50 वर्ष आम्ही आहोत, तर काय करणार. चांगली गोष्ट नाही 20 वर्ष. आणि पक्षाने काहीतरी दिलं असेल ना त्यांना, काय नाही दिलं, काय नाही दिलं असेल ना पक्षानं, काय नाही असं. तिथे एक अंबादास गायकवाड होते, त्यांनी असं म्हटलं की केंद्रामधून राज्यापर्यंत बीजेपी आहे, तर तुम्ही शिवसेनेबरोबर का गेले, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही काय म्हणताय? केंद्रापासून राज्यापर्यंत बीजेपीची युती आहे असं म्हणण्यापेक्षा केंद्रापासून खालपर्यंत एनडीए बरोबर आम्ही आहोत. एनडीएचा घटक पक्ष आम्ही आहोत. या एनडीए मध्ये बरेचसे पक्ष आहेत. एनडीएचे घटक पक्ष जेवढे आहेत ते सर्व आमचे सहकारी आहेत. त्यामुळे आम्ही युती करत असताना या ठिकाणी बीजेपी असताना सुद्धा आम्ही शिवसेना जो घटक पक्ष आहे त्याच्यावर युती केली आहे.